तुम्ही पाहता आमचा विशेष कार्यक्रम झेडपीचा रणसंग्राम। जेव्हापासून जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यात, प्रत्येक गावातल्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय आणि याच राजकीय घडामोडींचा झटपट आढावा आपण घेणार आहोत झेडपीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात। सुरुवात करूयात पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या आढाव्याने। अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय वातावरणात रंग भरू लागल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। अगदी सकाळपासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचं सत्र सुरू झालेलं आहे। अनेक ठिकाणी आता महाआघाड्या स्थापन होताना पाहायला मिळत आहे। अहमदनगर तालुक्यामध्ये भाजपा म्हणजेच आमदार शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात सर्व पक्षीय नेते आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या अहमदनगरमध्ये राजकीय वातावरण तापू लागल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन कुणाल जायकरसह पांडुरंग रायकर, एबीपी माझा, अहमदनगर। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातले जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती सुद्धा सुरू केलेल्या आहेत। राष्ट्रवादीचे सर्व हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक हे या मुलाखती घेत आहेत। मुलाखती घेत असताना हसन मुश्रीफ यांचा ओढा काँग्रेसकडे तर धनंजय महाडिक आणि आमदार संध्यादेवी कुपेकर यांचा ओढा भारतीय जनता पार्टीकडे असल्याचं कार्यकर्त्यांच्या लक्षात येत आहे। मुलाखती सुरू असताना कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची संधान बांधा अशा सूचना वरूनच आल्या आहेत, अशी माहिती धनंजय महाडिक यांनी कार्यकर्त्यांना दिली। ही माहिती ऐकताना अनेकांच्या भुवया उंचवलेल्या आहेत। नेत्यांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्ते मात्र चांगलेच अडचणीत आलेले आहेत।